पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच उद्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत। 5 तासांच्या या दौऱ्यात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासह दीक्षाभूमीला भेट देणार आहेत। संघाच्या मुख्यालयात जाणारे मोदी देशाचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी संघभूमी अशी ओळख असलेल्या रेशीम बागेतील हेडगेवार स्मृती मंदिराला भेट देणार आहेत। त्या ठिकाणी हेडगेवार यांच्या समाधीचं ते दर्शन घेणार आहेत। त्यानंतर दीक्षाभूमीतही जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यानिमित्त प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी सविस्तर बोलूया। उदय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या दौऱ्यासंदर्भात काय अधिक सांगाल? सुवर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्याचा नागपूर दौरा जो आहे तो ऐतिहासिक असणार आहे, कारण 3 ठिकाणी पंतप्रधानांची उद्या भेट असणार आहे आणि या तिन्ही भेटी ज्या आहेत त्या अतिशय ऐतिहासिक अशाच असणार आहे। कारण पंतप्रधान झाल्यानंतर आज मोदींना 11 वर्ष झालेले आहे। 11 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मोदी पहिल्यांदाच जे आहे ते नागपूरच्या या रेशीमबाग इथं असलेल्या डॉक्टर हेडगेवार स्मारक समितीच्या या स्मृती मंदिराला भेट देणार आहे। संघ स्वयंसेवकांसाठी अतिशय पवित्र असं हे ठिकाण आहे, कारण याच ठिकाणी जे आहे ते संघाचे प्रथम सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक राहिलेले गोळवलकर गुरुजी यांची समाधी आहे। ज्यावेळी नरेंद्र मोदी हे प्रचारक होते त्यावेळी अनेक काळ त्यांचं या स्मृती मंदिरामध्ये वास्तव्य होतं। मात्र पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतल्यानंतर मोदींचा हा पहिला दौरा जो आहे तो असणार आहे। त्यामुळे या दौऱ्याला आणि या स्मृती मंदिराच्या परिसराच्या भेटीला जे आहे ते ऐतिहासिक असं महत्त्व उद्याच्या भेटीनंतर प्राप्त होणार आहे। उद्या या सगळ्या भेटीनंतर जे आहे ते मोदी दीक्षाभूमी इथं देखील जाणार आहे। दीक्षाभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना जे आहे ते मोदींकडून अभिवादन केलं जाणार आहे। याआधी 8 वर्षाआधी मोदी ज्यावेळी नागपूरला आले होते त्यावेळी त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली होती। आणि तिसरा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे सोलर एक्सप्लोजिव्ह जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये असलेल्या धावपट्टीचं आणि लाइटनिंग म्युटेशन टेस्टिंग रेंजचं उद्घाटन देखील मोदींच्या हस्ते होणार आहे। खरं तर संघ परिवाराच्याच अंतर्गत चालणाऱ्या माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजनासाठी उद्या मोदी जे आहेत ते नागपूरमध्ये येत आहेत। तो मुख्य सोहळा असला तरी त्या मुख्य सोहळ्यासोबत हे 3 कार्यक्रम देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे। उद्या या माधव नेत्रालयाच्या मुख्य सोहळ्यामध्ये जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका व्यासपीठावर येणार आहे। त्यामुळे उद्या या व्यासपीठावरून हे दोन्ही नेते काय संवाद साधतात याकडे संघ परिवाराचे विशेष करून भाजपचं आणि राजकीय गोटाचं जे आहे ते लक्ष असणार आहे। या सगळ्या दौऱ्याची तयारी जी आहे ती प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आलेली आहे। जवळपास 5000 पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला, बॅरिकेटिंग जी आहे ती करण्यात आलेली आहे। SPGनं जी आहे ती सगळे सूत्र जी आहेत ती या तीनही ठिकाणची आपल्या हाती घेतलेली आहे। आणि पंतप्रधान उद्या शहरात येणार त्यामुळे ही सगळी राजकीय संधी कॅश करण्याचा भाजपकडून देखील प्रयत्न केला जाणार आहे। उद्या नवीन वर्षाची गुढी जी आहे ती मोदींच्या उपस्थितीमध्ये जी आहे ती नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते उभारणार आहे। शहर भगवं करण्यात आलेल्या जवळपास 4000च्या वर झेंडे जे आहेत शहरभर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेले आहेत। नक्की, धन्यवाद। आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या